श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। नाशिकच्या भाजप मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपचे महामंत्री विजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। माजी तहसीलदार राजश्री पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरपंच राहुजी पाटील, सोनाली पवार, रामदास घुगे यासह अनेक सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश घेतला। याबाबत अधिकची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि याच्या हस्ते आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मराठा या पक्षातील प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख नेते, सरपंच यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आपण बघितलं नाशिक जिल्ह्यामध्ये खिंडार तिन्ही पक्षाला या ठिकाणी पडलेला आहे। भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता, माननीय मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आणि म्हणूनच आज राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच पक्षातील प्रमुख नेते मंडळी, प्रमुख कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेले आहेत। आज नाशिकमध्ये राजश्री अहिरराव मॅडम ज्या ठिकाणी तहसीलदार होत्या त्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे, त्यांनी आज प्रवेश केलेला आहे। मंगलाताई आराधी शिवसेना गटनेता होत्या, त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। राहुल पाटील हे चांचीचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे। ते सोनालीताई राजे पवार या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्या होत्या, त्यांनी सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे। माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी भाजपत प्रवेश केला। याबाबत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मी कुठलीही अटी किंवा शर्तीवर मी पक्षात आलेली नाही। पक्षात प्रवेश करून मला जनतेची सेवा करायची होती, कुठलीही अट मी टाकलेली नाही। 2019 मध्ये तुम्ही आमदारकी लढणार अशी जोरदार चर्चा होती, मी राजीनामा दिला नाही, त्यामुळे लढली नाही। मी पक्षात प्रवेश करताना कुठलीही अटी शर्ती घातलेल्या नाहीत, कुठलंही तिकीट मागितलेलं नाही। मी फक्त जनतेची सेवा करण्यासाठी आणि सेवा क्षेत्र माझं यामुळे कक्षा रुंदावलेले आहेत सेवा क्षेत्राच्या, त्यामुळे मी पक्ष प्रवेश केलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रचार करताय, लोकांच्या भेटीगाठी घेत आहे। जर भविष्यात कशा पद्धतीने लोक तुम्ही सांभाळू शकता? पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे मी काम करत आहे। नाही, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात असणार आहात की नसणार? पक्ष जी काही सूचना मला करेल, जो काही आदेश देईल त्याप्रमाणे मी काम करेन। मी आज मी तहसीलदार नाही, मी आज सामान्य कार्यकर्ता आहे। दरम्यान आगामी निवडणुकांसाठी हे पक्षप्रवेश अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।